आता मी उभा आहे ना सज्जनगडावरील सर्वात पवित्र ठिकाणी. माझ्या मागं पाहू शकता श्रीराम मंदिर आणि श्री समर्थांचं समाधीस्थळ. हे राम मंदिरबद्दल सांगायचं झालं तर आतील जी मूर्ती आहे राम, लक्ष्मण, सीता आणि हनुमान यांची मूर्ती ही एका अंध कारागिराकडून श्री समर्थ रामदास स्वामींनी तयार करून घेतली. पण त्याची कशी तयार करून घेतली, त्यांना एक जण सांगतात त्यांना दृष्टी दिली समर्थ रामदास स्वामींनी ती मूर्ती बनवण्यासाठी. याचा उलगडा झालेला नाही. ती मूर्ती वरती आहे आणि त्याच्याबरोबरच खाली श्री समर्थ रामदास स्वामींची समाधी आहे. त्या समाधीबद्दलही सांगण्यात असं की ज्यावेळी शिवाजी महाराजांचा 3 एप्रिल 1680 वेळी मृत्यू झाला, त्यानंतर 22 जानेवारी 1681ला श्री समर्थ रामदास स्वामी त्या मूर्तीसमोर उभारले. या 3 राम, सीता, लक्ष्मण यांच्यासमोर उभारले आणि आपला देह त्यांनी सोडून दिला. आणि ही घटना झाल्यानंतर थोड्या दिवसांनी संभाजी महाराज आणि अमात्य आले आणि त्यांनी इथं त्या तळघरामध्ये समर्थ रामदास स्वामींची समाधी बनवली आणि त्याच्यावरती बरोबर हे राम मंदिर बनवलं आणि त्याचा पूर्ण जीर्णोद्धार केला. तुम्ही जीर्णोद्धार या साईडला बघू शकता. हे समोरला आत्ताचं बांधकाम दिसतंय आणि इकडं कळसाची जी बाजू दिसते ते पूर्ण संभाजी महाराजांच्या वेळचं हे बांधकाम आहे. आणि याच्या पलीकडल्या बाजूला त्या ज्या समर्थांनी वापरलेल्या वस्तू होत्या, त्यांची भांडी, त्यांची कुबडी, त्यांचा खॉट असेल, त्या सगळ्या वस्तू तिथं संग्रहित केल्या. आता या वस्तू ज्या तुम्ही पाहताय, म्हणजे आला तिथं त्या पलीकडल्या वस्तू पाहिल्या किंवा आतले जे मंदिरातले जे मूर्ती पाहिल्या, या मूर्ती ज्यावेळी औरंगजेबाचा वरवंट आलता त्यावेळी या सर्व वस्तू आहेत या व्याघ्रगडावरती म्हणजेच आपल्या वासोट्यावरती नेल्या होत्या, जेणेकरून या मोगली सत्तेकडून त्याचा नाश होऊ नये, त्या संग्रहित राहाव्यात आणि त्यानंतर ते इकडं परत आणल्या गेल्या.